फक्त 2 कप वापरून एक फॅमिली पॅक आईस्क्रीम तयार। या पद्धतीने तुम्ही कुठल्याही फ्लेवरचे आईस्क्रीम तयार करू शकता। आज आपण इथे गुलकंद आईस्क्रीम तयार केलेला आहे आणि आईस्क्रीम बघा किती परफेक्ट तयार झालेला आहे, कुठेही आईस क्रिस्टल्स तयार झालेले नाही। त्यासाठी 2 कप किंवा अर्धा लिटर दूध घेतलेला आहे। जास्त प्रमाणात आईस्क्रीम करायचं असेल तर 1 लिटर सुद्धा दूध घेऊ शकता। दूध थोडंसं गरम झालं की यातील थोडंसं दूध साईडला काढून घ्यायचं। दूध हलकंसं गरम झालेलं आहे। आता यातील थोडं दूध साईडला काढून घेतलेलं आहे आणि बाकीच्या दुधामध्ये साखर टाकलेली आहे। मी ते फक्त 4 चमचे साखर वापरलेली आहे, कारण की व्हिप क्रीम मी या आईस्क्रीममध्ये वापरणार आहे। व्हिप क्रीम म्हणजे केक बनवण्यासाठी आपण जी क्रीम वापरतो ती क्रीम मुळात गोड असते, म्हणून मी ते साखरेचं प्रमाण कमी घेतलेलं आहे। तुम्ही जर फ्रेश क्रीम वापरणार असाल तर दुधामध्ये थोडीशी जास्त साखर टाकायची। इथे 3 चमचे मिल्क पावडर आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पावडरमध्ये साईडला जे गरम दूध काढून ठेवलं होतं ते टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। गरम दूध टाकलं की दूध पावडरच्या गाठी तयार होत नाहीत, म्हणून मिल्क पावडरमध्ये थोडंसं गरम दूध टाकायचं। इथे दुधामध्ये साखर मिक्स झालेली आहे। आता याच्यामध्ये तयार केलेलं कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण टाकायचं आणि 2 मिनिटं दुधाला उकळी काढून घ्यायची। कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण टाकल्या टाकल्या दुधाच्या छोट्या छोट्या गाठी तयार होण्यास सुरुवात होते आणि दूध हळूहळू घट्ट होण्यास सुरुवात होते। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवलेली आहे आणि बघत असाल 1-2 मिनिटांमध्येच दूध घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे। या पद्धतीमुळे आपल्याला दूध जास्त वेळ आटवण्याची गरज पडत नाही। सगळं दूध एकजीव करायचं, मिक्स करायचं आणि 2 मिनिटांमध्ये बघा दूध घट्ट झालं की गॅसची फ्लेम बंद करायची। बघा इतपत घट्ट झालेलं आहे। पळीवरती दुधाची एक थिक लेयर तयार झालेली आहे। आता दूध थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं। आता इथे दूध थोडंसं रूम टेम्परेचरला आलेलं आहे आणि दूध बघा थोडं थंड झाल्यानंतर भरपूर असं घट्टसुद्धा झालेलं आहे। जसं जसं हे दूध थंड होत जाईल तसं तसं एकदम घट्ट तयार होण्यास सुरुवात होते। इथे दूध बघा एकदम घट्ट तयार झालेलं आहे। फक्त दूध गरम झाल्यानंतर कॉर्नफ्लॉवर पावडर टाकली आणि 2 मिनिटांमध्येच दूध घट्ट तयार झालेलं आहे। आता हे दूध आणखीन थंड करून घ्यायचं आहे। त्यासाठी एखाद्या बाउलमध्ये किंवा डब्यामध्ये टाकून दूध फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। मी इथे अर्धा तास हे दूध फ्रीजरमध्ये ठेवून थंड करून घेतलेलं आहे। तुमच्याजवळ जास्त वेळ असेल 2-3 तास सुद्धा दूध फ्रीजमध्ये ठेवून घेऊ शकता आणि अर्धा तासामध्ये बघा दूध एकदम थंड झालेलं आहे आणि एकदम जेलीप्रमाणे घट्टसुद्धा तयार झालेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दूध टाकायचं आणि मिक्सरला फक्त फिरवून घ्यायचं आहे। क्रीम फेटायचं बीटर असेल तर बीटरसुद्धा वापरू शकता, मात्र बऱ्याच जणांजवळ बीटर नसतं, म्हणून इथे आपण मिक्सरमध्येच आईस्क्रीम तयार करणार आहोत। हे दूध मिक्सरला फिरवल्यानंतर याच्यामध्ये क्रीम टाकायची आहे, तर मी ते स्टार व्हिपची क्रीम वापरलेली आहे। अर्धा लिटर किंवा 2 कप दुधासाठी अर्धी वाटी क्रीम घ्यायची आहे। केकची क्रीम बनवण्यासाठी जी क्रीम वापरतो तीच ही क्रीम आहे आणि ही क्रीम खूप गोड असते, म्हणून मी ते साखरेचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे। फ्रेश क्रीम वापरणार असाल तर दुधामध्ये साखर थोडीशी जास्त घालायची आणि ही क्रीम वापरताना मेल्ट करून वापरायची, बर्फाच्या फॉर्ममध्ये वापरायची नाही। गुलकंद आईस्क्रीम बनवायचं आहे म्हणून मी ते गुलकंद टाकलेलं आहे। तुम्हाला जर कुठल्या फ्लेवरचा आईस्क्रीम आवडत असेल तर त्याचा या पद्धतीने एखादा डब्बा विकत आणू शकता। आता हा डब्बा आणून मला 4 ते 5 महिने झालेले आहेत आणि जवळजवळ 11 ते 12 वेळेस मी यातून गुलकंद आईस्क्रीम तयार केलेला आहे। उन्हाळ्यामध्ये भरपूर थंड खावंसं वाटतं, म्हणून या पद्धतीने ज्या फ्लेवरचं आईस्क्रीम आवडतं त्या फ्लेवरचा क्रश किंवा इसेन्स वापरू शकता। मी इथे 2 चमचे गुलकंद वापरलेला आहे। आमच्या घरामध्ये गुलकंद आईस्क्रीम भरपूर आवडतं, म्हणून मी गुलकंद फ्लेवरचा आईस्क्रीम बनवलेला आहे। रोज सिरप असेल ती टाकू शकता, स्ट्रॉबेरी असेल ती दळून टाकू शकता, पायनॅपल दळून टाकू शकता। तुम्हाला आवडतात त्या फ्लेवरचे आईस्क्रीम तुम्ही बनवू शकता। गुलकंद आईस्क्रीम आहे त्यासाठी पिंक कलर हवा म्हणून 2-3 ड्रॉप इथे पिंक कलर सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि फक्त मिक्सरला फिरवून घेतलं आणि बघा मस्त फ्लफी क्रीमी इथे मिश्रण तयार झालेलं आहे। मी हेच मिक्सरचं भांडं 1 तास पुन्हा फ्रीजरमध्ये ठेवलं होतं, दुसऱ्या भांड्यामध्ये मिश्रण काढून घेतलं नाही। हेच मिश्रण झाकून 1 तास फ्रीजरमध्ये ठेवून घेतलं। तुमच्याजवळ वेळ असेल तर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून 4-5 तास मिश्रण फ्रीजरमध्ये ठेवून थंड करून घेऊ शकता आणि बघा 1 तासाने पुन्हा हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि आणखीन क्रीमी बॅटर तयार झालेलं आहे। फक्त इथे आईस्क्रीमला किंवा मिश्रणाला कलर लाईट आला होता, म्हणून आणखीन थोडासा त्याच्यामध्ये पिंक कलर टाकून पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलं आणि आता आपल्याला आईस्क्रीम सेट करायचं आहे। कुठल्याही डब्यामध्ये किंवा आईस्क्रीमचा एखादा रिकामा डब्बा असेल त्याच्यामध्ये आईस्क्रीम ठेवायचं, वरतून दूध पिशवी, प्लास्टिक किंवा बटर पेपर असेल तो लावून घ्यायचा आणि 10 ते 12 तास फ्रीजरमध्ये आईस्क्रीम सेट करून घ्यायचं।
फ्रीझरमध्ये आईस्क्रीम ठेवल्यानंतर फ्रीजचं टेम्परेचर हाय करायला विसरायचं नाही, म्हणजे आईस्क्रीम परफेक्ट सेट होतं. मी रात्रभर आईस्क्रीम सेट करून घेतलेलं आहे आणि बघा कुठेही आईस्क्रीमच्या वरती आईस क्रिस्टल्स तयार झालेले नाहीत आणि इथे बघून लक्षात येत असेल की परफेक्ट आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आणि आईस्क्रीमचा कागद बघा, आपण रेडीमेड आईस्क्रीम विकत आणतो त्याच पद्धतीने आईस्क्रीम तयार झालेला आहे. फ्रीझरमधून आईस्क्रीम काढल्यानंतर 3-4 मिनटं आईस्क्रीम बाहेर ठेवायचं आणि नंतर आईस्क्रीम काढून घ्यायचं, म्हणजे एकदम परफेक्ट आईस्क्रीम डब्यामधून काढता येतं. फक्त मिश्रण 1 तास फ्रीझरमध्ये ठेवून आपण पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलं होतं आणि एकदम झटपट आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे. आईस्क्रीमचं टेक्स्चर बघून तुमच्या लक्षात येत असेल परफेक्ट आईस्क्रीम तयार आहे आणि टेक्स्चरसुद्धा एकदम क्रीमी आलेलं आहे. याच पद्धतीने वेगवेगळे इसेन्स वापरून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे आईस्क्रीम तयार करू शकता. कुठलाही फ्लेवर आवडत नसेल तर फक्त क्रीम वापरून व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीमसुद्धा बनवू शकता. परफेक्ट क्रीमी गुलकंद आईस्क्रीम तयार आहे. मुलांना आवडत असेल तर वरती चेरी लावून देऊ शकता, म्हणजे मुलं आणखीन खुश होतात. आणि बघा एकदम तळापर्यंत मी इथे आईस्क्रीम काढून दाखवते. अजिबात खालीसुद्धा आईस्क्रीम कडक झालेलं नाही. याच पद्धतीने वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत. विदाऊट क्रीमसुद्धा आईस्क्रीम आपण बनवलेलं आहे. ओरिओचे आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम, सगळ्या प्रकारचे आईस्क्रीम आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन नक्की चेकआउट करू शकता. आणि फक्त 2 कप दुधामध्ये 1 फॅमिली पॅकपेक्षा जास्त प्रमाणात आईस्क्रीम तयार झालेला आहे. खूप थंड आवडत असेल तर थंड आईस्क्रीम खाऊ शकता. काही जणांना मेल्ट झालेलं आवडतं, काही जणांना एकदम पाण्यासारखं तयार झालेलं आईस्क्रीम आवडतं. तुम्हाला आवडतं त्या पद्धतीचं आईस्क्रीम तुम्ही घरच्या घरी एन्जॉय करू शकता. इथे डिशमध्ये बघा आपण भरपूर आईस्क्रीम काढून घेतलेला आहे आणि परफेक्ट आईस्क्रीम तयार आहे. उन्हाळा आहे, मुलांना घरच्यांना भरपूर प्रमाणामध्ये आईस्क्रीम करून खाऊ घाला. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.